श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, जेणेकरून महाराजांच्या सेवेविषयी आपल्याला प्रत्येक सणवार व्रतवैकल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. बघा, आता परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येणार आहे आणि प्रकट दिन दिनांक 31 मार्च रोजी राहणार आहे व प्रकट दिन हा म्हणजे प्रकट दिन जो असतो हा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक उत्सव म्हणून अक्कलकोटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मनवला जातो आणि प्रत्येक स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी आणि स्वामी महाराजांवर श्रद्धा असलेले लोक स्वामी महाराजांचा प्रकट दिन अति उत्साहात आपल्या घरी महाराजांना नैवेद्य दाखवून आरती करून आणि पारायणे करून सारामृताचे हा प्रकट दिन अत्यंत हर्षोल्लासात आपल्या गुरूंचा प्रकट दिन साजरा करत असतात. मग या प्रकट दिनानिमित्त आपण कुठल्या अशा विशेष सेवा केल्या पाहिजेत ते आपण बघणार आहोत, की जेणेकरून आपले प्रश्न मार्गी लागतील, सुख शांती समृद्धी समाधान व आपल्या आयुष्यामध्ये स्वामी महाराजांची व गुरूंची कृपा होईल अशा पद्धतीची कुठली आपण सेवा केली पाहिजेत, तर ते आपण सर्वात आधी आज जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ स्किप न करता आपण बघा आणि यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती अत्यंत प्रभावित, तुम्हाला अत्यंत म्हणजे तुमच्या लाभदायक ही माहिती आहे आणि या माहितीच्या अनुसरून आपण जी काही सेवा कराल ती सेवा फलद्रूप होईल व महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर लाभेल. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करा या व्हिडिओला सुद्धा. बघा, आता स्वामी महाराजांची आपण अत्यंत महत्वाच्या सेवा करत असतो, 3 अध्याय 11 माडी व विविध देवी देवतांचा जप. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला दिनांक 11 मार्च पासून तर दिनांक 31 मार्च पर्यंत म्हणजे 21 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत बघा, हे स्वामी चरित्र सारामृत आपल्याकडे असेल आणि जर आपल्याकडे जर दुसऱ्या प्रकाशनाचं स्वामी चरित्र सारामृत असेल तर ते सुद्धा हरकत नाही, ते सुद्धा आपण वाचू शकता. तर आपल्याला या सारामृताचे 21 किंवा 11 पारायण करायचे आहेत. ज्या सेवेकरांना नोकरीविषयी प्रश्न आहेत, ज्यांना संततीविषयी प्रश्न आहेत, ज्यांना ज्यांचे कामं अडलेले आहेत किंवा ज्यांना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही त्यांचे मार्ग अडलेले आहेत, प्रॉपर्टी विषयी जे काही ज्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी संकल्पयुक्त जर 21 पारायण 11 मार्च पासून न चुकता अखंडितपणे जर आपण हे पारायण 31 मार्च पर्यंत केले तर आपल्याला जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न नक्की 100% स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सुटतात. बघा, ही सेवा अत्यंत फलदायी सेवा आहे आणि स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे, जो कोणी मला जपेल मी त्याचं आयुष्य पूर्णपणे आयुष्यभर त्याला मी स्वतः जपेल. तर बघा, महाराजांचं नामस्मरण तर आपण करायचंच आहे. कुठे प्रवास करत आहे श्री स्वामी समर्थ, कुठे आपण म्हणजे कोण जॉबवर असेल तिथे श्री स्वामी समर्थ, नोकरीवर असेल, घरी असेल, स्वयंपाक करत असाल श्री स्वामी समर्थ आपण हा तर जप करत असतो. पण या व्यतिरिक्त आपण जर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता आणि षडाक्षरी मंत्र तर अत्यंत पॉवरफुल म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकता. ज्या सेवेकरांना भक्तांना 21 पारायण जमत नाहीत, 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत त्यांनी 11 पारायण करावे या 21 दिवसामध्ये, किंवा मग त्यांनी समजा जर पारायण 20 तारखेपासून जर केले तर त्यांचे 11वं पारायण जे आहे ते पारायण 31 तारखेला येईल. म्हणजे अशा पद्धतीने 11 पारायणाची सुद्धा आपण सेवा करू शकता. आता यामध्ये आपल्याला हातामध्ये पाणी घेऊन, अखंड अक्षत घेऊन, एक पुष्प घेऊन, हळद कुंकू टाकून आणि महाराजांना संकल्प करायचा आहे, हे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमची भक्त आहे, तुमचा भक्त आहे. माझं हे नोकरीचं, लग्नाचं जे काही अडलेलं कार्य आहे हे कार्य मार्गी लागण्यासाठी मी तुम्हाला एक प्रार्थना करत आहे की देवा परब्रह्मा माझी ही प्रश्न सुटू द्या आणि मी त्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे 21 किंवा मी 11 पारायण तुमचे करणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांची सेवा आपल्या घरच्या घरी न चुकता आपल्याला ही सेवा करायची आहे. तर बघा, आपण ही सेवा करत असताना भावना आणि मन हे एकत्रित करून आणि स्वामी महाराजांवर व कुलदेवी कुलदेवतांवर पूर्णपणे श्रद्धा समर्पित होऊन ही सेवा करायची आहे. प्रथम दिवशी आपण महाराजांना घरामध्ये आपण कलश जरी स्थापन केला तरी हरकत नाही, किंवा महाराजांना आपण एक नारळ, खडीसाखर आणि एक विडा आपण ठेवला तरी हरकत नाही. केंद्रात मठात जाऊन आपण जरी महाराजांना संकल्प करून सांगितलं तरी चालेल, पण जर नाही काही करता फक्त संकल्प करून जरी केलं तरी खूप छान आहे. आणि दिवा
लावायचं, अगरबत्ती लावायची आणि त्याचबरोबर आसनस्थ होऊन महाराजांना संकल्प करून आपण ही सेवा करा आणि तुम्हाला काय अनुभव येतात खरंच अनुभव घ्या. महाराज खरंच परमदयाळू आहेत. महाराज सर्वांचं कार्य करतात. बघा, दुसरी सेवा, ज्या सेवेकरांना वेळ नाही, भक्तांना वेळ नाही, नोकरी, जॉब, काही व्यवसायामुळे त्यांना महाराजांची सेवा करता येत नाही, तर त्यांनी संकल्पयुक्त भक्तीने हे बघा, श्री गुरुचरित्र 14वा अध्याय आहे आणि या 14 अध्यायाचं जर आपण पठण या 21 दिवसामध्ये न चुकता जर केलं तर आपल्यावर येणारे संकटे जे आहेत व काल मृत्यू जो आहे तो टळून स्वामी महाराज आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होते. आता बघा, आपण गुरुचरित्राचा 14वा अध्याय का सांगितला? हा तर दत्त महाराजांचा आहे. स्वामी दत्त महाराजच आहेत आणि ऐन वेळी आपण या सेवा करू शकत नाही. त्यामुळे आपण या सेवा 21 दिवसाच्या आधी जर केल्या ना आणि 21व्या दिवशी त्याचं उद्यापन केलं तर महाराजांची पुण्याची पोटली आपल्याकडे येईल आणि महाराज कृपा आशीर्वादाने आपले प्रश्न मार्गी लावतील. बघा, एक ही झाली दुसरी सेवा. पहिली स्वामी चरित्र सारामृत 21 पारायण किंवा 11 पारायण तुम्हाला जमेल तसे आणि त्याचबरोबर गुरुचरित्र अध्याय 14 याचे 21 किंवा 11 न चुकता रोज त्याचे पठण म्हणजे एका दिवशी आपल्याला हा एकदाच वाचायचा आहे. अशा पद्धतीने 31 मार्च पर्यंत आपल्याला ही सेवा करायची. आणि तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे अघोर कष्टोद्धरण स्तोत्र. श्री वासुदेवानंद टेंबे स्वामींनी लिहिलेलं हे स्तोत्र जे आहे याचं रोज आपण 11 वेळा पठण जर 21 दिवस आणि महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण महाराजांचा म्हणजे हे वाचून याचं उद्यापन केलं. उद्यापनला काहीच नाही, फक्त महाराजांना संकल्प करून आधी सांगायचं की मी 21 दिवसाचं 11 वेळा रोज न चुकता घरी देवारासमोर याचं पठण करणार आहे. माझे संकटे सर्व हरून जाऊ द्या व माझी जी इच्छा आहे ते पूर्ण होऊ द्या. यासाठी हा तिसरा उपाय म्हणजे अघोर कष्टोद्धरण स्तोत्र याचं सुद्धा आपण पठण करू शकता. आणि सर्वात सोपी आणि साधी महाराजांची सेवा म्हणजे बघा, ज्या सेवेकरांना काहीच शक्य होत नाही त्यांनी रोज स्वामी महाराजांचं नामस्मरण 11 माळी 21 दिवस तरी करा. त्याचे खूप फायदे आहेत. नामस्मरण संकल्पयुक्त जर केलं ना तर महाराज तारतात. बघा, बाळप्पा महाराजांना सुद्धा महाराजांनी म्हणजे त्या कारकिर्दीतून तिथून काढून बाळप्पा महाराजांना मारुतीच्या मंदिरावर, हनुमानाच्या मंदिरावर तिथे पाठवलं. एनकेन प्रकारे ते लीला करून व त्यांच्याकडून महाराजांनी 12 लक्ष जप करून घेतला होता श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा. आणि त्यानंतर सुंदराबाई, चोडप्पा यांना मार्गस्थ करून म्हणजे लोभी भक्तांना मार्गस्थ करून त्यांना परत बोलवून त्यांच्याकडून महाराजांनी उद्यापन करून घेतलं होतं. तर आपल्या जीवनात दुःख, संकटे, वाईट वेळ किंवा आपले कार्य होत नसतील तर स्वतःला धन्य समजा, कारण महाराज तुमच्याकडून सेवा करून घेऊ इच्छितात. आपण म्हणजे सर्वसाधारण मनुष्य नाही आहोत, कारण आपण जे आहोत ते तपस्वी आहोत. बघा, खूप लोक जीवन जगतायत, अन्न, वस्त्र, निवारा, खूप सेलिब्रेशन सर्व काही करतायत, परंतु ते सेवा करतात का? ते महाराजांची सेवा करतात का? नाहीत करत. तर आपण स्वतःला धन्य समजा की आपण महाराजांची सेवा आपल्या महाराजांच्या आशीर्वादाने करतो व आपल्याला प्रश्न आहे म्हणूनच आपण सेवा करतो. नाहीतर जगात सर्वांना सुख मिळालं तर कोणीच देवाकडे बघणार नाही. त्यामुळे देवाच्या अस्तित्वावर प्रश्न येऊ नये म्हणून देवांनी सर्वांना हे प्रश्न निर्माण केलेत व आपण त्यातून पुण्याचा साठा आपला भरत जावा. आणि सर्वात मोठी 4थ्या नंबरची सेवा म्हणजे बघा, आपण या 21 दिवसामध्ये न चुकता जर 3 गुरुचरित्र पारायण केले तर आपलं जे गुरुचरित्र पारायण आहे ते पारायण तुमचं 21वं तिसरं जे पारायण आहे त्याचं उद्यापन तुम्हाला म्हणजे 7-21 म्हणजे 7 दिवसाचं पारायण, 7 दिवसाचं पारायण आणि 7 दिवसाचं पारायण असे पारायण जर केले तर आपलं जे उद्यापन आहे शेवटच्या पारायणाचं त्याचं पारायण आपलं 31 मार्चला येईल. महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ते येणार. आणि यामध्ये आपण 3 पारायण जेव्हा करत असतो तेव्हा सर्व नियम तारा आपल्याला पाडायचेच आहेत. त्याचबरोबर आपल्याला फक्त पारायण सुरू असताना त्याचे उद्यापन करायचे नाहीत, कारण तिसरं जे पारायण होईल त्या पारायणाचंच उद्यापन आपल्याला करायचं आहे. बाकी 2 पारायणाचे उद्यापन आपल्याला करायचं नाही, कारण आपण एक सोबत 3 करत आहे. त्यामुळे आपल्याला शेवटच्याच पारायणाचं उद्यापन करायचं आहे. अशा ह्या 4 सेवा आपल्याला सांगितल्या. कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ करा. आणि तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत त्यासाठी सुद्धा आपण सांगू शकता. पहिली सेवा 21 पारायण सारामृताचे 11 तारखेपासून मार्च पासून तर 31 मार्च पर्यंत, नसेल जमत तर 11 पारायण 20 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत, ते नसेल जमत तर गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज
एक वेळा पठण 21 दिवस. जर तेही नसेल जमत तर आपण स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण 11 माळी 21 दिवस, आणि तेही जमत नसेल म्हणजे ते ज्यांना वेळ नसेल त्यांनी श्री गौर कष्टोद्धरण स्तोत्र याचं सुद्धा 11 वेळा रोज पठण 21 दिवस किंवा 11 दिवस, अशा ह्या विविध सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण करा व स्वामी महाराजांना प्रार्थना करा की सर्वांचं सर्व प्रश्न मार्गी लागू द्या व आपला कृपाशीर्वाद आम्हाला द्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.